झालं, जर आपण कोणाच्या घरी गेलो, कोणी जर काही करायचं सांगितलं आणि ते जर आपल्याकडून चुकलं ना, तर खरंच खूप वाईट वाटतं. आणि त्यातली त्यात जर समोरचा माणूस जर समजून घेणारा असला तर ठीक आहे बाबा. जर त्यानं समजून नाही घेतलं तर खरंच मनाला खूपच वाईट वाटतं आणि पस्तावा पण येतो. अरे देवा, आपण का केलं असं? त्यानं सांगितलं होतं पण आपण बरोबर करायला पाहिजे होतं. तर आपल्या घरी तसं नसतं. चुकलं तरी आपण परत करतो किंवा नासधूस झाला तरी वाटतं जाऊ द्या, दुसऱ्या वेळेस चांगलं येईल. पण हेच अवस्था जर दुसऱ्याच्या घरी असेल तर ते खरंच खूप वाईट वाटतं. असो, जाऊ द्या. आज मी मस्त 1 किलोचे पोहे बनवते. गणपती बाप्पासाठी बनवले होते नाश्त्यासाठी. त्याची रेसिपी शूट करून ठेवली होती. ती काही एडिटिंग झालीच नाही. म्हटलं चला आज करूया. तर पोहे आधी स्वच्छ धुवून घेतली. कांदा आणि शेंगदाणे छान तळून घेतले. त्यानंतर कढीपत्ता, कोथिंबीर नव्हती, हिरव्या मिरच्या, जिरे, हळद आणि हे छान तळून घेऊन पोहे छान यामध्ये घातले. चवीपुरतं मीठ आणि हळद आधी पण टाकली होती. अशा पद्धतीचे पोहे रेडी झाले. कोणाकोणाला ही रेसिपी आवडली, व्हिडिओ आवडला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल